नमस्कार, मी शमिका. तुम्ही पाहताय ॲग्रोवन. सध्या क्रेज वाढली आहे ती आधुनिक शेतीची आणि त्यातही सफरचंदाच्या शेतीची. सफरचंद म्हणलं की आपल्याला काय आठवतं? लगेच काश्मीर, मनाली असे थंड हवेचे ठिकाण. पण आपल्याकडचे काही शेतकरी हे आपल्याकडच्या उष्ण भागात सफरचंदाची शेती करतात. जुन्नर, नाशिक, नगर, पंढरपूर या भागातल्या काही शेतकऱ्यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग केलाय. नेमका हा प्रयोग यशस्वी झालाय का? या शेतकऱ्यांचा नेमका अनुभव काय? सफरचंद लागवडीबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात सफरचंद लागवडीचा प्रयोग नेमका महाराष्ट्रात कसा झाला ते. निरोगी राहण्यासाठी रोज एक सफरचंद खाणं हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यामुळे सफरचंदाला मोठ्या प्रमाणात मागणी. हे सफरचंद सामान्यासाठी तसं महाग फळ, त्यामुळे चांगला फायदा मिळेल या आशेनं अनेक शेतकरी सफरचंद लागवडीकडे वळत आहेत. नाशिक जिल्हा फलोत्पादन आणि वेगवेगळ्या प्रयोगात आघाडीवर आहे. याच नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातल्या वासगावचे बाळासाहेब देवरे या शेतकऱ्यांनी 2020 मध्ये हरमन 99 या सफरचंद जातीच्या 200 रोपांची 10 बाय 10 फूट अंतरावर लागवड केली. शेणखत, निंबोळी, पेंडीचा वापर करून पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं सफरचंदांचं व्यवस्थापन केलं. या सफरचंदावर फळमाशी आणि बुरशीजन्य रोग सोडले तर कीड रोगाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही असा त्यांचा अनुभव. त्याला पाणीही आठवड्यातून ठिबकनं 4 ते 5 तास दिलं जातं. सफरचंदाला वर्षातून 2 वेळा पानगळ होऊन बहार येतो. पहिला बहार जूनमध्ये येतो आणि ऑक्टोबरमध्ये फळांचं उत्पादन मिळतं, तर दुसरा बहार हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येऊन मार्चमध्ये फळांचं उत्पादन मिळतं. साधारणतः 2 वर्षानंतर या झाडांना फळधारणा झाली. पण ज्या प्रमाणात फळांचं उत्पादन मिळायला हवं होतं त्या प्रमाणात मात्र फळं झाडाला लागली नाहीत. सामान्यपणे एका झाडाला 60 ते 70 फळं लागतात, पण देवरे यांच्या बागेत एका झाडाला 10 ते 32 फळं लागली होती. एका जातीची लागवड न करता वेगवेगळ्या जातींची लागवड केली असती तर फळधारणा वाढली असती असं देवरे यांनी अभ्यासातून त्यांना लक्षात आलं. त्यामुळे यंदा त्यांनी इतर जातीच्याही सफरचंदांची लागवड केली आहे. परागीभवन चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यांनी बागेत आता मधमाशांच्या पेट्याही ठेवल्यात. हिमाचल, जम्मू या ठिकाणी येणाऱ्या फळांपेक्षा आपल्याकडे येणाऱ्या फळांमध्ये उष्ण वातावरणामुळे गोडवा जास्त असून फळांचं सालही पातळ आहे. त्यामुळे फळ कडक न होता जास्त चविष्ट लागत असल्याचं ते म्हणतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांच्या मार्गदर्शनात अनेक भागातल्या शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केली आहे. आता हा झाला सफरचंद लागवडीबद्दलचा शेतकऱ्यांचा अनुभव. यावर तज्ज्ञ नेमके काय म्हणतात ते बघूयात. सोलापूर इथल्या कृषी संशोधन केंद्रातले फळपीक तज्ज्ञ MS पाटील सांगतायत की आपल्याकडे केळी, आंबा, द्राक्ष ही पिकं जशी व्यावसायिक स्तरावर घेतली जातात तशी सफरचंदांची लागवड होऊ शकत नाही. कारण हिमाचल, जम्मू या ठिकाणच्या जमिनी, पाणी तसंच वातावरण हे सफरचंद पिकासाठी अनुकूल आहे. यामुळेच या ठिकाणच्या सफरचंदाला एक विशिष्ट चव, आकार आणि गोडवा आहे. व्यावसायिक स्तरावर जर सफरचंदाचं उत्पादन मिळालं तरच आपल्याकडे सफरचंदाची लागवड यशस्वी ठरली असं म्हणता येईल. पण आपल्याकडे येणारी फळं त्या गुणवत्तेची तयार होत नाहीत. फळांना अपेक्षित आकार किंवा गोडवा मिळत नाही. अवेळी फळ गळून पडतात. या फळाबाबत संशोधन होण्याची गरज आहे. हौस किंवा एक वेगळा प्रयोग म्हणून सफरचंदाची लागवड होऊ शकते, पण व्यावसायिक स्तरावर सफरचंद लागवडीला मर्यादा आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रस इथले फळपीक तज्ज्ञ डॉक्टर विजय अमृतसागर हे सांगतायत की या फळाच्या लागवडीबाबत किंवा जातीबाबत विद्यापीठानं कोणतीही शिफारस केली नाहीये, पण तरीही महाराष्ट्रातल्या काही भागातल्या शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केली आहे. सफरचंदाच्या फुलधारणेनंतर फळ तयार होताना वातावरणातल्या फरकामुळे फळात फ्रुक्टोज म्हणजेच साखर योग्य प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे फळं म्हणावी तितकी गोड होतीलच असं नाही. याशिवाय आपल्याकडच्या वातावरणात फळं योग्य आकाराची तयार होत नाहीत. फळांना योग्य आकार येण्यासाठी वाढरोधकाचा वापर करता येऊ शकतो. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर या फळावर संशोधन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांच्या संपर्कात राहून फळाचं योग्य व्यवस्थापन केलं तर सफरचंदाचं महाराष्ट्रातही चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं असं मत फळपीक तज्ज्ञ डॉक्टर विजय अमृतसागर यांनी व्यक्त केलंय. शेतीतलं आधुनिक प्रयोग म्हणून या अशा प्रकारच्या सफरचंदाच्या लागवडीचे प्रयोग करण्याला हरकत नाहीये. पण अशा प्रकारच्या लागवडीच्या प्रयोगांच्या बातम्या ऐकून अनेक शेतकरीही
पीक फेरपालट म्हणून असे प्रयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा प्रकारचा प्रयोग किती यशस्वी होतील याबाबत शंकाच आहे. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटलाय? तुम्हाला आजचा विषय आवडलाय का? या विषयाबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी आहे का? असेल तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. ॲग्रोवनच्या आजच्या या पीक संरक्षणाच्या सेगमेंटमध्ये ते थांबूयात. अधिक अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.